एकीकडे गणपती उत्सव आणि एकीकडे मुंबईला मनोज जरांगे पाटील मोर्चा घेऊन जाणार असल्याचं महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्याला थेट आवाहन केलं। मुख्यमंत्र्यांनी आरक्षण द्यावं, मुंबईला येत नाही। मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला चांगलाच इशारा साधला आहे। मनोज जरांगे पाटील येथे 29 ऑगस्ट पासून मुंबईमध्ये आंदोलन करणार आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा तरुण आता मागे हटणार नाही। मराठा तरुणांना मुंबईला जाण्यावर ठाम आहेत। मराठ्यांची पोर आता थांबणार नाही। आरक्षण घेतल्याशिवाय कोणाचेही ऐकणार नाही अशी मनस्थिती समाजातल्या मुलांची झाली आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आरक्षण द्यावे, आम्ही मुंबईला येत नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर मांडली। परंतु ह्या भूमिकेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी काहीही सुद्धा उत्तर या भूमिकेवर दिलं नाही। मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे 29 ऑगस्ट पासून मुंबईमध्ये आंदोलन होणार आहे। या पार्श्वभूमीवर ते प्रत्येक जिल्ह्यात समाजाची बैठक घेऊन आंदोलनाची तयारी करीत आहेत। लातूर येथे त्यांची बैठक सुरू असताना राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांची भेट घेतली। मुंबईला येण्यापेक्षा काहीतरी तोडगा चर्चेतून काढू अशी सरकारची भूमिका असल्याचे सरनाईक यांनी त्यांना सांगितले। तत्पूर्वी आरक्षण जाहीर केले तर आम्ही मुंबईला जाणार नाही असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं। उगीचच आम्ही कोणाला टार्गेट का करू असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। यामागे मनोज जरांगे पाटील यांची काय भूमिका असेल अजून कोणाला सुद्धा माहीत नाही। गणेश उत्सवामध्ये मुंबईला जायचं आणि एकीकडे गणेश उत्सव आणि एकीकडे मराठा आरक्षणाबद्दल आंदोलन होणार आहे, त्यावर देखील महाराष्ट्राचं सर्वात जास्त लक्ष वेधलं आहे। मराठा समाजाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टला मुंबईला जाणार आहे। त्यांच्यासोबत समाज देखील असणार आहे, मुंबईकडे कूच करणार आहेत। यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलांवर चांगलीच टीका केली। बीड शहर जरांगे पाटील यांनी जाळं, त्याच गोष्टी त्यांना मुंबईमध्ये करायच्या आहेत। जरांगे पाटील यांनी जी तारीख निवडली गणेश उत्सवाची आहे, याच दरम्यान गणेशोत्सवात मुंबईला जायचं आणि दंगल घडवून आणायचे हा एकमेव प्रोग्राम मनोज जरांगे पाटील यांचा असल्याचा खळबळजनक आरोप लक्ष्मण हाके यांनी केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करत जरांगे पाटील यांना अंतर्वालीतच उपोषण करू द्या, पण महाराष्ट्र सणासुदीचे वातावरण जाळपोळ करायचा डाव जरांगे पाटील यांना करायचा, तो प्रयत्न रोखावा अशी मागणी देखील हाके यांनी केली। पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर लक्ष्मण हाके हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत। यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मनोज दादा जरांगेवर चांगलाच निशाणा साधला आहे। आता नेमकं तुम्हाला काय वाटतं, मनोज जरांगे पाटील मागे हटतील की सरकारला आरक्षण द्यायला सज्ज करतील? हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि यांच्या मोर्चामध्ये कोण कोण सहभागी होणार आहे ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका, कारण की आपल्या चॅनलवर माहितीपूर्ण व्हिडिओ येत असतात, त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका। व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा तुम्ही नक्की मोर्चामध्ये सामील होणार आहात का, आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका।